यवतमाळ जिल्ह्यातून 6 महिन्यात अनेक आदिवासी मुली गायब झाल्याचं समजतंय। राळेगाव आणि मारेगाव वेळापूर या तालुक्यातून मुली गायब झालेल्या आहेत। मुलींची मानवी तस्करी केली जात असल्याची माहिती आहे। एका मुलाची आणि मुलीची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होते आहे। भाजपाच्या जिल्हाध्यक्षांच्या हाती याची ऑडिओ क्लिप लागली आहे। ऑडिओ क्लिपमध्ये मानवी तस्करीची माहिती असल्याचा दावाही केला जातोय। पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतलं नसल्याचा आरोपही केला जातोय। लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा अँगल असल्याचा भाजप जिल्हाध्यक्षांनी दावा केला आहे। वणी मतदारसंघात मागील 6-7 महिन्यापासून असं लक्षात आलं की अनेक तरुणी, अनेक महिला अचानक बेपत्ता होत आहेत। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या विषयाचा कसून तपास घ्यावा। जी ऑडिओ क्लिप आमच्या हातात आली आहे ती ऑडिओ क्लिप जर आपण ऐकली तर त्यातील संवादावरून लक्षात येतं की हे प्रकरण वर करणे केवळ बालविवाह एवढं नाही, तर याच्या पुढेही जाऊन बालविवाह सोबतच मानव तस्करी आहे, ऑर्गनचाही याच्यामध्ये अडचण येऊ शकते, लव्ह जिहादचाही भानगड आहे, मनी ट्रेलिंग आहे। त्यामुळं यामध्ये पोलिसांनी तपास करावा अशी सर्व विनंती आहे।